तुम्ही असे धरण कधी पाहिले आहे का, ज्या धरणाजवळच एक मोठे होल आहे, त्यामध्ये पडून बऱ्याच लोकांचा जीव गेला आहे. आणि हे जे एवढे मोठे धरण आहे, हा एक जिवंत बॉम्ब आहे जो कधीही फुटू शकतो. आणि हे धरण फुटल्यावर जी तबाही येईल, जी आपत्ती येईल, त्याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल. आणि मित्रांनो, तुम्ही असे धरण कधी पाहिले आहे का, जे फक्त कच्च्या मातीपासून बनले आहे आणि त्या धरणाची माती हळूहळू पाण्यासोबत वाहत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे जगातील सर्वात खतरनाक 10 धरणांची लिस्ट, ज्याबद्दल तुम्ही कधीही ऐकले नसेल. त्या लिस्टमध्ये आपल्या भारतातील पण एक धरण आहे, जे भारतातील सर्वात खतरनाक धरण आहे. त्या धरणाबद्दल तुम्ही कधी ऐकलेही नसेल आणि पाहिलेही नसेल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला हा व्हिडिओ पाहून नक्की मज्जा येणार आहे. आता आपण सुरू करूयात जगातील सर्वात खतरनाक 10 धरणांची लिस्ट, ज्यामध्ये नंबर 10 वरती आहे हुबर धरण, अमेरिका, ज्याला पूर्वी बोल्डर धरण म्हणून ओळखले जात होते. कॉन्क्रीटमध्ये बनलेले हे धरण अमेरिकेतील सर्वात उंच धरण आहे, जे कोलोराडो नदीवरती बनवले आहे. अमेरिकेमधील नोवादा व ओरिजिनल ह्या 2 स्टेटच्या मध्ये हे धरण बनवले आहे. वरून पाहताना हे जेवढे लहान वाटते तेवढे लहान हे खालून नाही. हे धरण खालून 656 फूट रुंदीचे आहे आणि वरती फक्त 46 फूट रुंद बनवले गेले आहे. कोणतेही धरण जे खालून जास्त रुंद असते ते तेवढेच जास्त मजबूत असते. धरण बनवण्याचा मुख्य उद्देश फक्त पाणी अडवणे एवढाच नसतो, तर त्या पाण्याचा योग्य वापर करता यावा हा असतो. त्यामुळे खूप जास्त खर्च करून धरण बांधले जातात. त्या पाण्याचा वापर वीज बनवण्यासाठी केला जातो व सिंचनासाठी जेवढी गरज आहे तेवढेच पाणी दिले जाते, कारण पाणी वाया जाऊ नये म्हणून. जर पाणी बिगर धरणाचे असेच वाहत राहिले तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही. व जर कधी नदीला पूर आला तर त्या पुरावरती माणसाचे कोणतेही कंट्रोल राहणार नाही. हे हुबर धरण 726 फूट उंच आहे. हे धरण जर कधी फुटले तर हजारो नाही तर लाखो लोकांचा जीव जाऊ शकतो. ह्या धरणाला बऱ्याच हॉलिवूड पिक्चरमध्ये फुटलेले दाखवले आहे. नंबर 9 वरती आहे अल्मेंडर धरण, स्पेन. हे धरण स्पेनमधील सर्वात उंच धरणामधील एक आहे. हे धरण 1963 साली बनवायला सुरू झाले होते, ते 1970 मध्ये ह्या धरणाचे काम पूर्ण झाले. स्टार्मविच नदीवरती हे धरण बनवले. ह्या धरणाच्या मागे जे पाणी तुम्ही पाहत आहात, हे पाणी 86.5 स्क्वेअर किलोमीटर एवढे पसरले आहे आणि ह्यामध्ये 2.5 बिलियन क्यूब मीटर पाणी आहे. तर तुम्ही विचार करा, ह्या धरणासोबत थोडीशी छेडछाडसुद्धा भयंकर मोठे संकट निर्माण करू शकते. हे धरण खालच्या बाजूला अर्धा किलोमीटर रुंद आहे आणि धरणाची उंची 202 मीटर आहे. हे धरण 810 मेगावॅटची वीज निर्मिती करते. नंबर 8 वरती आहे जिनपिंग धरण, चीन. चीनला धरणांचा देश म्हणून ओळखले जाते. चीनमध्ये जवळपास 27,000 धरणे आहेत, जे की दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये नाहीत. आणि ह्या जिनपिंग धरणाला आर्च शेपमध्ये बनवले आहे. हे धरण जगातील सर्वात मोठ्या धरणांमधील एक आहे. $4 बिलियन खर्च करून बनवलेले हे धरण 305 मीटर म्हणजेच 1001 फूट उंच आहे आणि याची लांबी 568.5 मीटर आहे. हे धरण साऊथ ईस्ट एशियामधील सर्वात मोठी नदी युलाँग नदीवरती बनवले आहे. या धरणाचा आकार एवढा मोठा आहे की ह्यावरती 60 मिलियन म्हणजे 60 मिलियन लोकांचा उदरनिर्वाह निर्भर आहे. आणि हे धरण चीनमधील खूप मोठ्या हिश्श्याला लाईट पोहोचवण्याचं काम करतो. पण हे धरण जेवढे मोठे आहे तेवढेच खतरनाकसुद्धा आहे. इंजिनियर्स ह्या धरणाबद्दल नेहमी शंका व्यक्त करतात, नेहमी प्रश्न उपस्थित करतात. त्यांच्या मते हे धरण म्हणजे जिवंत बॉम्बसारखे आहे, जो कधीही फुटू शकतो. फुटून जरी हे धरण फुटले तर खूप मोठे नुकसान होणार आहे, याचा अंदाज आपण लावूही शकत नाही. नंबर 7 वरती आहे करिबा डॅम, झिम्बाब्वे. हे धरण झिम्बाजी नदीवरती आहे, ज्याला 1955 मध्ये बनवायला सुरू केले होते. ते 1959 मध्ये या धरणाचे काम पूर्ण झाले. या करिबा धरणाची उंची 128 मीटर म्हणजेच 420 फूट आहे आणि याची लांबी 579 मीटर आहे. हे धरण एवढे मोठे आहे की झिम्बाजी नदी, जे की 280 किलोमीटर पसरली आहे, तिचे संपूर्ण पाणी हे धरण अडवते, जे की 185 क्यूब किलोमीटर पाणी आहे. या धरणाचे एक टोक झिम्बाब्वे तर दुसरे टोक झांबियाला लागते. एका रिपोर्टनुसार या धरणाला रिपेअर नाही केले तर हे केव्हाही फुटू शकते व त्यामुळे 3.5 मिलियन लोकांचा जीव जाऊ शकतो. नंबर 6 वरती आहे मोसाल धरण, इराक. सर्वात खतरनाक धरणांबद्दल चर्चा होत असताना मोसाल धरणाचा विषय येणार नाही असं होऊच शकत नाही. हे धरण पाहताना तुम्हाला दुसऱ्या धरणांसारखे मोठे नाही दिसणार, पण हे धरण जगातील सर्वात खतरनाक धरणांमधील एक आहे. कारण आत्तापर्यंत तुम्ही जी धरणे पाहिली आहेत ती सर्व कॉन्क्रीटमध्ये बनवली होती, पण हे धरण कच्च्या मातीपासून बनलेले आहे आणि ही माती दिवसेंदिवस पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत आहे. त्यामुळे हे धरण कधीही फुटू शकते.
पण ह्या धरणावरती 12 महिने 24 तास रिपेरिंगचं काम चालू असतं. हे धरण 1986 मध्ये सद्दाम हुसेन यांच्या काळामध्ये बनवले आहे. कोणतेही धरण अचानक खराब झाल्यानंतर त्यामधून निघणाऱ्या पाण्याला अडवण्यासाठी इमर्जन्सी रिलीफ डॅम बनवत असतात. पण या ठिकाणी त्या धरणाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. ज्या दिवशी हे धरण फुटेल त्या दिवशी इराकमध्ये हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही. त्यासोबतच ह्या धरणावरती ISIची ही नजर असते. त्यांचा हमला कधीही या धरणावरती होऊ शकतो. नंबर 5 वरती आहे इडुक्की धरण, केरळ. हे धरण एशियातील हायेस्ट आर्चमधील एक आहे, ज्याला पेरियार नदीवरती बनवले आहे. या धरणाला चारुथोना आणि कुलमाबू या धरणांच्या सोबतच बनवले आहे. ह्या 3 धरणांनी मिळून एक आर्टिफिशियल लेक निर्माण केला आहे, जो की 60 किलोमीटर एरिया एवढा पसरला आहे. ह्या धरणाचे पाणी वीज बनवण्यासाठी, सिंचनासाठी वापरले जाते. हे धरण 780 मेगावॅट वीज निर्मिती करते. ह्या धरणाची उंची 168.9 मीटर आहे व याची लांबी 365 मीटरपेक्षा जास्त आहे. नंबर 4 वरती आहे थ्री गॉर्जेस धरण, चीन. हे धरण पृथ्वीवरील सर्वात मोठे धरण आहे. हे महाकाय धरण आहे. हे धरण 2.3 किलोमीटर लांब आहे. हे धरण एवढे मोठे आहे की ह्या धरणामुळे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीमध्ये सुद्धा फरक पडला आहे. 2006 मध्ये या धरणाला बनवल्यापासून धरणाशेजारील वातावरणामध्ये खूप वाईट प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये भूकंप, लँडस्लायडिंग अशा बऱ्याचशा घटना आपल्याला पाहायला मिळतात. लोकांच्या म्हणण्यानुसार 2008 मध्ये जो सर्वात मोठा चीनमध्ये भूकंप आला होता, ज्यामध्ये 27,000 लोकांचा जीव गेला होता, त्याचे मुख्य कारणसुद्धा हे धरण आहे. पण चीनच्या सरकारने ही गोष्ट मान्य केली नाही. नंबर 3 वरती आहे मॉन्टिसेलो धरण, अमेरिका. हे धरण जगातील सर्वात सुंदर धरणामधील एक आहे, ज्याला पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक जातात. या धरणामध्ये सर्वात जास्त पाहिले जाते ते ग्लोरी होल. हे दिसायला अत्यंत सुंदर आहे, पण हे ग्लोरी होल सर्वात जास्त खतरनाक आहे, कारण आत्तापर्यंत ह्या होलमध्ये पडून बऱ्याच लोकांचा जीव गेला आहे. हे धरण 1953 मध्ये बनवायला सुरू केले होते व 1957 मध्ये हे धरण पूर्ण बनले. ह्या धरणाची उंची 93 मीटर आहे व ह्या धरणाची लांबी 312 मीटर आहे. ह्या धरणाचे पाणी वाढल्यानंतर 48,400 क्यूब फूट पाणी एका सेकंदाला बाहेर काढता येऊ शकतो. एवढं हायटेक हे धरण आहे. एका वर्षामध्ये 5,68,00,000 किलो वॅटपेक्षा जास्त वीज निर्मिती या धरणावरती केली जाते. नंबर 2 वरती आहे गॉर्डन धरण, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामधील गॉर्डन नदीवरती बनवलेले हे धरण 1,23,00,000 मेगालिटरपेक्षा जास्त पाणी अडवून ठेवते. या धरणाला 1974 मध्ये बनवायला सुरू केले होते व हे धरण 1978 मध्ये बनवून पूर्ण झाले. ह्या धरणाची उंची 140 मीटर आहे व याची लांबी 198 मीटर आहे. मित्रांनो, यामधील तुम्हाला कोणतं धरण आवडलं, कोणत्या धरणाला तुम्हाला व्हिजिट करायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नंबर 1 वरती आहे कॉन्ट्रा धरण, स्वित्झर्लंड. या धरणाला वीरजस्का नदीवरती बनवले आहे. हे धरण प्रसिद्ध धरणांमधील एक आहे. हे धरण पाहण्यासाठी व या ठिकाणी स्टंट करण्यासाठी येथे पर्यटकांची भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळते. ह्या धरणाची उंची 220 मीटर आहे आणि ह्या धरणाची लांबी 380 मीटर आहे. हे धरण 1965 साली बनवून तयार झाले आहे. मित्रांनो, हेच होते जगातील सर्वात खतरनाक 10 धरणं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.